नमस्कार, आपले खूप खूप मनापासून स्वागत. आम्ही सर्व फॅमिली मिळून मस्त अशी वन डे ट्रिप काढलेली आहे आणि ही ट्रिप जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र पद्मालय या ठिकाणी काढलेली आहे. पद्मालय मंदिर हे भारतातील 2.5 गणपती पीठांमधील आहे. त्यासोबतच आम्ही या ठिकाणी भरीत पार्टीसुद्धा केली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पद्मालय हे एरंडोलपासून 10 ते 11 किलोमीटर तर जळगावपासून 32 किलोमीटर अंतरावर आहे. पद्मालयाला जाण्यासाठी एरंडोल येथून ST व खाजगी वाहनांची सुविधा असते. तुम्ही खाजगी वाहने मंदिरापर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतात. जोरात बोला, कुठे आले आहेत? ऍक्शन. हा. सर्व फॅमिली या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आता चला मग आपण मंदिरात जाऊया. मंदिरात प्रवेश करण्या अगोदर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोघीकडनं प्रसादाची पूजा साहित्यांची दुकानं आहे. काका चॉकलेट देत आहेत. अरे वा. संपल्या. हो. इथे रांगेमध्ये उभं राहिलं तर मिळणार आहे चॉकलेट. ए दीदी चला चॉकलेट. काका बी चॉकलेट देत आहेत सर्वांना. गुड 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 गुड. तुला खायची का? खायची तुला? संपलं का? आज काय त्या दीदी आगमन होत आहे आमच्या. हे सर्व भाविक मंडळी पद्मालयाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सहकुटुंब सहपरिवार सर्व आमच्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचे सर्व लोक आलेले आहेत पद्मालयाच्या दर्शनासाठी. नमस्कार 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 नमस्कार. या आपलं स्वागत आहे पद्मालय नगरीत. आपलं स्वागत आहे पद्मालय नगरीमध्ये. आपलं सर्वांचं स्वागत. अच्छा. हां नमस्कार. मागे बघा, मागे बघा. नमस्कार. काय बघा, हे सर्व लहान भाविक. हे दीदी हे बघ. छोटीचा मोठा काळ छोटीचा. मंदिराच्या डावी बाजूला एक मोठा तलाव आहे ज्यात 12ही महिने कमळाची फुले उमललेली असतात. हे पद्मालय तलावाच्या एका बाजूला गणपती मंदिर आहे. मंदिरासमोर असलेल्या कमळ पुष्पाच्या तलावामुळे हा भाग पद्मालय म्हणून ओळखला जातो. आजी मोठी ती सांगितलं 500. बोला आजी. हां. मंदिरात प्रवेश केल्याबरोबर समोरच गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाची मोठी मूर्ती आहे. या ठिकाणी दर्शन रांगेची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गर्भगृहात म्हणजे मंदिरात एकाच व्रजपीठावर गणेशाच्या तांदळा स्वरूपातील 2 मूर्ती आहेत. त्यापैकी उजव्या सोंडेची मूर्ती सहस्रार्जुन म्हणून ओळखली जाते, तर दुसरी डाव्या सोंडेची शेषनाग या नावाने ओळखली जाते. त्यांच्यावर चांदीचे छत्र आहे. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचे मुकुट आहे. या गर्भगृहावर असलेल्या कळसाच्या आतील भाग हा तब्बल 90 फूट उंचीचा आहे. या पद्मालय देवस्थानाच्या समोरील बाजूस गोविंद महाराजांच्या पादुकांचे स्थान आहे. मंदिरात गणपतींची फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळे दाखवू शकली नाहीये. तुम्ही बघू शकता या ठिकाणी गोविंद महाराजांच्या पादुकांचे स्थान आहे. पादुकांजवळ एक मोठी जुनी घंटा सुद्धा टांगलेली आहे. घंटेवर गणेशांची चित्र आहेत. घंटेचं वजन हे 410 किलो आहे असे सांगितले जाते. याशिवाय मंदिराच्या आवारात बालगणेश व महादेव यांची मंदिरं सुद्धा आहेत. माघ शुद्ध चतुर्थीला इथे गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाही उत्सव होतो. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस इथे यात्रा असते. कार्तिक स्वामी आपला धाकटा बंधू गणेशाच्या भेटीला या दिवशी इथे येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारकी चतुर्थीला सुद्धा या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. आजूबाजूला घनदाट जंगल आणि शेती असल्यामुळे येथील निसर्गरम्य दृश्य भाविकांना आकर्षित करतो. खास करून पावसाळ्यात हे सौंदर्य अधिक खुलते. पद्मालयाच्या मंदिरापासून काही अंतरावर घनदाट अरण्यात भीमकुंड सुद्धा आहे. चला तर मग ते पण बघूया. या ठिकाणी भीमकुंड बघण्यासाठी आलेलो आहोत. तर पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की भीमाने बकासूरला लढाईत पराभूत केले. लढाईनंतर त्याचा तहान भागवण्यासाठी त्याने पाण्याचा तलाव तयार करण्यासाठी जमिनीवर कोपर धरला आणि या ठिकाणाला भीमकुंड असे म्हटले जाते. हे पद्मालय जवळच आहे. पाय गेलेले आहेत म्हणजे असं हा पाय हा अरे वा. ऊन लागते मॅडम, ऊन लागते. मोठा रुमाल घेतला एकदम. अरे वा. कॅप्टन प्रवीण दादा की जय हो.
आज पद्मालय येथे भंडारा सुद्धा होता आणि भंडारामध्ये होती वरणबट्टी वांग्याची भाजी. देवाचा प्रसाद म्हणून सर्वांनी थोडं थोडं खाल्लं आणि पुढे निघालो. या नाचा नाचा. जळगाव जळगाव. तुम्ही स्वयंपाक करताय सगळ्यांचा. तुम्ही स्वयंपाक करताय सगळ्यांचा. तुमच्या जॉब नंबर पाठवून दिली. वाह रे वाह. अरे क्या बात है. अरे करा रे वो. अरे खेळा. जा जा जा. वाह रे वाह. अरे खेळण्यावर रे.